मोठी बातमी समोर येते। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 9 परदेशी आरोपींविरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। 8 युक्रेन आणि 1 तुर्कस्तानचा नागरिकाचा यामध्ये समावेश आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आपण पाहतोय की टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे बजावलेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर एक तुर्कस्तानचा नागरिक आहे, तर त्यामध्ये 8 युक्रेनचे आहेत। या प्रकरणी आपण पाहतोय की जो मुख्य आरोपी आहे त्यांनी 200 कोटी रुपये परदेशामध्ये पाठवल्याचा संशय आहे आर्थिक गुन्हे शाखेला, आणि त्याच प्रकारे आता हा संपूर्ण तपास सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की टोरेस आर्थिक फसवणूकमध्ये या सगळ्याच प्रकरणात मुख्य आरोपींपैकी पसार झालेला जो तैसिफ रियाज उर्फ जॉन कर्टर याचा अद्यापही पोलिसांना तपास लागलेला नाहीये, त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये। त्यामुळे प्रकरणाचा हा संपूर्ण गुंता जो आहे तो सोडवण्यासाठी तैफिक सापडणं गरजेचं आहे, आणि त्यामुळेच पोलीस जे आहेत त्याचा शोध घेत असून कुठेही त्याच्याबद्दल माहिती मिळाली किंवा कोणतीही त्याची ओळख पटली तर पोलिसांना संपर्क साधण्याचं आव्हान देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही फसवणूक लोकांची करण्यात आली होती, जिथे जिथे टोरेसचे कार्यालय होते तिथे तिथे आर्थिक गुन्हेने छापेमारी केली, आणि त्यानंतर हा संपूर्णतः तपास सुरू झालेला आहे। सध्या आपण पाहतोय की मुख्य आरोपी हा फरार आहे आणि तो पोलिसांच्या हाती लागणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पोलिसांकडून आता आव्हान देखील केलं जात आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।